पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजपकडून जोरदार प्रचार सुरू आहे। त्याच पार्श्वभूमीवर आमदार अभिजित पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव दुमाला येथे भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षांची जाहीर सभा पार पडली। या सभेत माजी आमदार प्रशांत परिचारक व युवक नेते गणेश पाटील यांनी उपस्थित नागरिकांना भाजपच्या उमेदवारांना जिल्हा परिषद निवडणुकीत निवडून देण्याचे आवाहन केले। यावेळी बोलताना युवक नेते गणेश पाटील म्हणाले, विठ्ठल परिवार माझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे। भगीरथ भालके यांचेही मला सहकार्य मिळेल। अजितदादांनी कॉन्ट्रॅक्टर उमेदवार देऊन मोठी चूक केली आहे असे सांगत विरोधकांवर मोठा हल्लाबोल केला आहे। युवक नेते दोन्ही तुम्ही समाधान काळे आणि गणेश पाटील या दोघांच्या उमेदवारीमुळे आणि भाजप प्रवेशामुळे आरोप प्रत्यारोपांची फेरी सुरू झाली आहे, काय सांगाल आपण? या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने गेले 2 वर्ष झालं जसे आमदारकीचं इलेक्शन झालं तसं मी कुठल्याही पक्षात नाही। आईचा अर्ज मी अपक्ष म्हणून भरलेला होता आणि त्या कालावधीत पालकमंत्री महोदयांचा फोन आला, आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टीत मदत करायला तयार आहोत। सरकार भाजपचं आहे आणि जे काय जिल्हा परिषद गटामध्ये विकास कामं आहे त्या विकास कामाला कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडणार नाही अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिल्यानंतर मी आमच्या परिवारातील सर्व घटकांबरोबर चर्चा केली आणि पक्षप्रवेश केला। यात कोण काय टीका करते याला महत्त्व देणं महत्त्वाचं नाही। येऊ घातलेली निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे। तुम्ही विकास कशा पद्धतीनं केला, तुम्ही तुमच्या जिल्हा परिषद गटात कशा पद्धतीनं काम करणार आहे, तुमचं विजन काय असणार आहे, ह्या गोष्टीवर बोललं तर बरं होईल। दादा, तुम्ही विकासाचा मुद्दा घेऊन पुढे जात असताना कुठेतरी स्वार्थापोटी पक्षप्रवेश करण्यात आले असं देखील डिवचलं जाते, काय सांगू शकाल? जे डिवचणार आहेत त्यांनी आपली पार्श्वभूमी बघावी। आव्हान काही नाही, केलेल्या कामाच्या जोरावर या ठिकाणी काम करतोय आम्ही, काम दाखवतोय आणि मग मतं मागतोय। माझी ग्रामपंचायतीचं सरपंच म्हणून 5 वर्षाची कारकीर्द बघा, त्या ठिकाणची केलेली विकास कामं बघा आणि त्या जोरावर या ठिकाणी तशाच पद्धतीनं जिल्हा परिषद गट या ठिकाणी बनवण्याची एक अपेक्षा आहे। त्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी नक्कीच मला त्यासाठी सहकार्य करेल। विठ्ठल परिवार बाकीच्या ठिकाणी कुठेही काहीही चर्चा जरी असली तरी विठ्ठल परिवार एकसंघ आहे, होता राहणार अशी कुठेही स्टेटमेंट भगीरथ दादांनी केलेलं तुम्हाला बघायला मिळाले का? त्यामुळे विनाकारण चुकीच्या वावड्या या ठिकाणी न उडवता जो परिवार एकसंघ आहे, मी पहिल्याच भाषणात सांगितलं की सगळे घटक विठ्ठल परिवाराची मला मदत करणार आहे आणि नक्कीच तुम्हाला ते या शेगाव दुमालाच्या सभेतून बघायला मिळालं असेल। आव्हान असं म्हणता येणार नाही, कारण आव्हान कशाचं, फक्त एकच आव्हान आहे, कॉन्ट्रॅक्टर उमेदवार दिला आहे। ते अजितदादा स्वतः म्हणतात की कॉन्ट्रॅक्टर उमेदवार द्यायला नाही पाहिजे, परंतु त्यांनी कॉन्ट्रॅक्टर उमेदवार दिला आहे। ते कॉन्ट्रॅक्टर उमेदवार कशा पद्धतीनं कामं करत आला आहे ती इथली जनता नक्कीच बघेल, त्याची पार्श्वभूमी बघेल।